त्याचा अर्थ पाण्यातलं बेट असा आहे. तर ह्याची थोडीशी हिस्ट्री मी सांगते की हा किल्ला कुणी बांधला. तर निजामशहाचं राज्य जे होते, अहमदनगरचा निजामशहा, त्याच्या राजवटीखाली हा सगळा भाग होता इथला, म्हणजे मुरुड वगैरे. आणि तर त्याचा एक हे होता सेनापती अंबर मलिक म्हणून. तर त्यांनी 1567 साली हा किल्ला म्हणजे मुरुड जंजिरा हा किल्ला बांधला. त्याला मुरुड जंजिरा म्हणजे मुरुड नावाचं इथं बंदर आहे, त्याच्या समोर तो किल्ला आहे म्हणून त्याला मुरुड जंजिरा असं म्हणतात. तर त्यांनी तो 1567 साली बांधला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी. शिवाजी महाराज 1630 साली जन्म झाला त्याच्या आधीपासून हा किल्ला बांधलेला. मग त्याच्यानंतर काय झालं की इथे कोळी लोकांची वस्ती होती. तर तिथे एक बेट होतं. हे किल्ल्याच्या आधी तिथे एक मोठं बेट होतं. त्याचं 22 एकर त्याचे क्षेत्र आहे. आणि त्याच्यावर एक कोळी लोकांची वस्ती होती. आणि त्यांचा राम पाटील नावाचा एक त्यांचा नायक होता. तो तिथं राहत होता. आणि ते निजामशहाच्या अंडर येत असल्यामुळे त्यांनी सनद मागितली की मी इथं एक मेढेकोट बांधतो. मेढेकोट म्हणजे लाकडी ओंडके असे ठेवतात आणि त्याचा असा कोट करतात. त्यांनी तसा तो मेढेकोट केला. मोठाले लाकडी ओंडके पूर्ण बेटाला लावले आणि तो तिथं राहत होता. आणि मग त्यामुळे कोळ्यांना चाचे किंवा लुटारू लोक यायचे, त्याच्यापासून त्यांचं संरक्षण झालं आणि ते तिथं व्यवस्थित राहत होते. पण पुढे तो जो राम पाटील होता तो जरा म्हणजे तो त्यांचा पुढारी होता, तो थोडा शिरजोर झाला. मग त्या निजामाने त्याच्या एका सरदाराला इथं पाठवलं आणि त्याला सांगितलं तू त्याचा बंदोबस्त कर. मग तो व्यापाऱ्याच्या वेशात एक जहाज घेऊन इथं आला आणि इथं जी खाडी आहे त्याच्यात त्याने त्याचं जहाज लावलं आणि तो उतरून त्याला भेटायला गेला आणि म्हणाला मी व्यापारी आणि दारूचा व्यापार मी करतो आणि दारूची पिंप घेऊन तो आला. मग त्याने त्याला ती दारूची पिंप नजराडा म्हणून दिली. तर त्या सगळ्या कोळ्यांनी ती दारू प्यायली आणि ते बेहोश झाले. मग ह्यांनी त्याच्या बरोबर सैनिक आणले होते, त्या सगळ्यांनी त्यांना कापून काढलं त्या कोळ्यांना. आणि त्या राम पाटीलला तेवढं सोडलं आणि त्याचं धर्मांतर करून त्याला मुस्लिम केलं आणि तो परत निघून गेला अहमदनगरला. मग थोड्या दिवसांनी हा परत शिरजोर झाला राम पाटील. तो कुणाचं ऐकेनासा झाला. मग परत त्याला सरदार पाठवून त्याचंही मुंडकं उडवलं आणि मग ते बेट त्यांच्या ताब्यातच होतं. तर काही वर्षांनी ॲसिबिनिया नावाचा एक प्रांत आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये, तिथून काही सिद्धी म्हणजे आपण त्यांना हबशी असं म्हणतो, ते लोक तिथं आले आणि त्या बेटावर उतरले आणि तिथं राहून त्यांनी परवानगी काढली ह्याची निजामाची की आम्ही इथं हे करतो राहतो. आणि ऑलरेडी तो बांधलेलाच होता किल्ला ह्यानी मलिक अंबरनी. त्याच्यावर ते राहायला लागले आणि त्यांनी तिथे राज्य सुरू केलं. आणि मग ते एवढं भरभराटीला आलं की ते कुणालाही नंतर घेता आलं नाही. नंतर निजामाने खूप प्रयत्न केला ते मिळवायचा, पण त्यांना जिंकता आलं नाही. त्याचं कारण तो अभेद्य किल्ला आहे. तर काय त्याच्यात अभेद्य आहे? एक तर त्याच्या ज्या भिंती आहेत बाजूच्या त्या जवळजवळ 24 फूट उंचीच्या आहेत आणि त्याच्या वरती मनोरे. तर ते जे आहेत असे 22 मनोरे त्याच्यावरती. आणि मुख्य म्हणजे तोफा. तर या ठिकाणी जवळजवळ 572 तोफा पूर्वी होत्या, आता इथं 75 तोफा आहेत. तर त्यातल्या प्रसिद्ध तोफा म्हणजे एक पहिली ती बांगडी कलाल, ती पंचधातूची आणि 22 फूट लांबीची आणि ती तापत नाही उन्हात सुद्धा. आणि दुसरी जी आहे ती लांडा कलाल किंवा तिला गायमुख तोफ असेही म्हणतात. आणि तिसरी जी आहे ती चावडी म्हणून. तर त्यांची वजन जवळजवळ 10 टन त्या चावडीचं आहे. आणि त्या तिन्ही तोफांचा जो पल्ला आहे
म्हणजे त्यातला गोळा जो आहे दारू तो 12 मैल इतक्या लांबपर्यंत जाऊन पडू शकतो. त्यामुळे त्यांनी किल्ल्यावरनं जर मारा केला तर सबंध बंदरावर त्याचा मारा होतो आणि त्यामुळे ते अशा चौफेर त्यांनी 572 तोफा बसवल्या होत्या. त्यामुळे कुणालाही तो किल्ला घेता आला. म्हणजे पोर्तुगीज, डच, इंग्रज, मुघलांनी सुद्धा प्रयत्न केला, त्यांना सुद्धा तो घेता आला नाही. आणि आपल्या मराठा साम्राज्यात शिवाजी महाराजांना तो किल्ला हवा होता म्हणून त्यांनी 5 वेळा त्याच्यावर स्वारी केली, पण त्यांना तो जिंकता आला. आणि साधारण 1681 साली संभाजी महाराज इथे आले तो किल्ला घेण्यासाठी. आणि त्यांनी इथे दंडा राजपुरी म्हणून एक बंदर आहे, तिथून किनाऱ्यावर जाण्यासाठी सेतू बांधायचा प्रयत्न केला आणि तो हल्ला करणार होता. पण त्याच वेळेला औरंगजेब दक्षिणेत आला, त्यामुळे त्याला आपली मोहीम अर्धवट सोडून त्याला निघून जायला लागलं. त्यालाही घेता आला. त्याच्यानंतर पेशव्यांनी 6 वेळा त्याच्यावर हल्ला केला, पण तो किल्ला अभेद्य होता की तो कुणालाही जिंकता आला नाही. आणि 330 वर्ष सिद्धींनी त्याच्यावर राज्य केलं. आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे 1948 साली ते भारत राज्यात सामील झालं आणि मग ते भारताचाच एक भाग झाला. आणि असं आपण ते म्हणून तो बघतो तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे. आता आपण जेव्हा उतरतो तेव्हा त्याचा जो मेन दरवाजा आहे तर त्याचं वैशिष्ट्य असं की आत कुठून जायचं हे कळत नाही. तर उपदरवाजा आहे तो आतल्या बाजूला आहे, तो बाहेरून कळतच नाही, म्हणजे भिंतच दिसते आत गेल्यावर. आणि तो जो उपदरवाजा आहे तिथे एक मोठं शिल्प आहे, तर एक वाघ दाखवलाय आणि त्याच्या 4 पंजांच्या खाली 4 हत्ती दाखवले. तर याचा अर्थ आम्ही इतके बलवान आहोत की म्हणजे मी वाघासारखा बलवान आहे आणि मी इतक्या हत्तीनं चिरडू शकतो, माझ्या एका पंजाखाली एक हत्ती, असं ते शिल्प आहे. ते त्यांच्या वैभव या त्यांचं जे शौर्य आहे त्याचं प्रतीक आहे. तर ते आपल्याला जातानाच दिसतं. नंतर ते जे बुरुज आहेत 22 बुरुज आहेत आणि आतही होत्या, मध्ये जो बाले किल्ला आहे त्याच्या भोवती बुरुज होते पण ते पडून गेले. तर बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत दगडी आणि 2 बुरुजांमध्ये साधारण 90 फुटाचं अंतर आहे. तर एका बुरुजावर दुसऱ्या बुरुजावर असं पूर्ण आपण घेरा मारू शकतो त्या किल्ल्याला, पण एवढं आपल्याला शक्य होत नाही. नंतर किल्ल्याच्या आतमध्ये तिथला जो सिद्धी असे एकूण 20 सिद्धी तिथे होऊन गेले. म्हणजे या सिद्धीचा मुलगा त्याचा मुलगा अशा 20 पिढ्या आणि अशी 330 वर्ष सिद्धींनी त्याच्यावर राज्य केलं. तर आतमध्ये महाल आहे तो सिद्धीचा जो मुख्य राजवाडा, पण आता तो पडलाय. त्याची किती आता 5-6 मजले शिल्लक असतील. नंतर 2 गोड्या पाण्याचे खूप मोठे तलाव आहेत आणि एक जो तलाव आहे तो इतका मोठा आहे आणि त्याच्या भोवती घरं बांधलेली आणि अशी योजना केली की त्यांना म्हणजे पोहऱ्यातनं आपल्या घरातनं त्यातलं पाणी वापरता येईल असं त्यांनी आत कन्स्ट्रक्शन केलं होतं. नंतर मशिदी आहे आणि तिथं 3 लेन्स म्हणजे मोहल्ले, त्यापैकी 2 मोहल्ल्यांमध्ये मुसलमान लोक राहायचे आणि एका मोहल्ल्यात इतर जातीचे लोक. आणि 3 दरवाजे, एक हा मुख्य दरवाजा, एक बाहेर मागच्या बाजूला दरवाजा आहे की जिथून काही वस्तू व्यापार वगैरे करता येईल आणि एक आहे त्याला चोर दरवाजा म्हणतात. तो त्यांनी 50 ते 60 फूट असं खोल भुयार केला आणि समुद्रात खालून रस्ता केला आणि तो राजापुरी दंडा राजापुरी पर्यंत जातो. पण तो आता बंद आहे, तो वापरला जात नाही, तो बघायलाही मिळत नाही आता. आणि काय होते ते मुख्य म्हणजे की तिथला कुणीही व्यक्ती जर बाहेर गेली तर त्याला टोकन दिलं जायचं आणि परत येताना ते टोकन दाखवलं तरच आत घ्यायचे. आणि जो माणूस विदाऊट टोकन येईल त्याचं दारातच मुंक उडवलं जायचं. त्यामुळे कुणीही तिथं आत येऊ शकला नाही बाहेरचा माणूस. आणि इतका अभेद्य किल्ला होता आणि मुख्य तोफांच्या जोरावर
त्याने तो कुणालाही जिंकता आला नाही. तर हे आपल्याला वाईट वाटतं की आपल्या स्वराज्यात सुद्धा हा किल्ला आपल्याला घेता आला नाही. पण त्यांचं एकूण आर्किटेक्चर नंतर अनेक संस्कृती तिथे नांदल्या आणि इतका तो अभेद्य किल्ला आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याला रहस्यमय किल्ला असं सुद्धा म्हणतात आणि म्हणून तो आपण बघायला जायचा. आणि आता तो आपल्या भारतातच सामील झाला, म्हणजे आपलाच आहे तो, म्हणून आपण तिथं बघायला तो जायचा. हे एवढंच त्याचं वैशिष्ट्य. म्हणजे मला जी माहिती आहे एवढी आत आणि खूप गोष्टी असतील, गाईड लोक सांगतात रंगवून, पण एवढी माहिती जरी तुम्हाला या किल्ल्याबद्दल असली तरी ती पुरेशी आहे. म्हणजे का आपण हा किल्ला बघायला इतक्या लांब येतो, तर तो भारतातला ती बागडी कलांची जी हे आहे तोफ, ती भारतातली 3ऱ्या नंबरची इतकी प्रचंड तोफ आहे. म्हणून हे सगळं आश्चर्य बघायला आपण इथे येतो. तर तुम्ही जा आणि त्याचा आनंद उपभोगा. संबंध किल्ला बघायला 5-6 तास लागतात, पण साधारण 1-2 तासात महत्वाच्या गोष्टी तुम्ही बघू शकता. तर जा तुम्ही अवश्य आणि बघा आणि लिहून ठेवा सगळं काय बघितलं ते. आणि तुम्ही गेल्यावर तुमच्या मित्र मैत्रिणींना सांगा हे सगळं. ठीक आहे मॅडम, म्हणजे डॉक्टर खरे मॅडम या खूप गॅनेक्लस्टीज आहेत. त्यांचं वय पिडियाट्रिशियन आहे, तुमची डॉक्टर आहे, लहान मुलांची 79 यांचं वय आहे. आणि यांची मोठे हॉस्पिटल्स आहेत कोल्हापूरला, सगळे डोळ्यांचे डॉक्टर्स आहेत. मला इतिहास आणि हे पूर्ण जग फिरून आलेले आहेत. आणि प्रत्येक वेळी जग फिरून आले की चित्रफितींशिवाय त्या सगळ्या क्लबमध्ये कोल्हापूरकरांना ते सगळं दाखवतात, सगळ्यांची माहिती सांगतात आणि त्यांना करून आम्ही त्यांच्याबरोबर ट्रिपला येतो. थँक्यू. आपण खूपच अतिशय महत्वाची आणि आमच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी अशी माहिती या ठिकाणी दिली. तुम्ही सर्व जग फिरलात आणि त्याचा उपयोग समाजासाठी होतोय, ही खूप आनंदाची बाब आहे. आणि 79 वर्ष आपणास पूर्ण होऊन सुद्धा इतकं छान आणि अगदी मुद्देसूद किंवा खूपच महत्वाची आणि आम्हाला सर्वांना अतिशय गरजेची अशी माहिती आम्हाला दिली. जंजिरा किल्ल्याबद्दल इतकी सखोल माहिती आम्हाला आतापर्यंत नव्हती. याच्या आधी आम्ही 1-2 वेळा इथे येऊन गेलेलो आहे. आम्ही समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव ढमढेरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या शाळेतून शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहोत. आणि योगायोगाने आपली भेट झाली आणि आपल्यामुळं आम्हाला एवढं असं छान ज्ञान या ठिकाणी मिळालं, त्यामुळं आपलं पुनश्च एकदा धन्यवाद. माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याला व्हिडिओ राहील. मॅडम